AIML, क्लाउड कॉम्प्युटिंग, क्वांटम कॉम्प्युटिंग, इंटरनेट ऑफ थिंग्स, सायबर सिक्युरिटी, रोबोटिक्स, या पण सगळ्या ब्रांचेस आहेत. आणि या ब्रांचेसवरती सुद्धा खूप छान पद्धतीचं इंजिनिअरिंग डिझाईन केलं गेलं आहे. तुम्हाला माहिती आहे, पेंट इंजिनिअरिंग आहे, पेट्रोलियम इंजिनिअरिंग आहे, खूप साऱ्या इंजिनिअरिंगच्या वाटा आहेत, बायोमेडिकल इंजिनिअरिंग आहे. पण काय झालंय, सगळे एकाच पाठीमागे कम्प्युटर इंजिनिअरिंग. म्हणजे माझा पर्सनली त्या गोष्टीला विरोध आहे असा भाग नाही, पण वस्तुस्थिती काय आहे, आपल्या अवतीभोवती काय चाललंय, नक्की तेवढे एम्प्लॉयबिलिटी किंवा तेवढे रोजगार तिथे आहेत का, तेवढ्या नोकऱ्या तिथे उपलब्ध आहेत का, तेवढं काम तिथे आहे का, हे सगळं पण बघायला पाहिजे ना. तर इंजिनिअरिंग करताना विचार कसा कराल की आफ्टर 10 years व्हॉट विल बी द टेक्नॉलॉजी, मिनिमम आफ्टर 6 years काय असेल मार्केटला, या पद्धतीने थोडासा विचार करून मगच तुम्ही तुमची ब्रांच सिलेक्ट करा. गडबड करू नका.